नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण नर्सरीमध्ये जाणार आहोत. तर आम्ही आता PKVला आलेलो आहे. या गेटमधून मी एंट्री घेतलेली आहे. फार दिवसांपासून मला काही रोपं घ्यायची होती फुलांची, तर त्यासाठी आज शेवटी मी आलेली आहे PKVला, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे. तर आता आम्ही एंट्री करणार आहोत मध्ये, जिथे नर्सरी आहे. तुम्हाला दिसतच असेल मी थोडा घाईमध्ये आहे, कारण मला लवकर, मीही पहिल्यांदाच गेली होती तिथे, तर मला नीट रोपं वगैरे कुठे आहेत, कसे आहेत, कोणकोणती रोपे आहेत ते बघायची होती. म्हणून मी जरा घाईघाईने जात होती, त्यामुळे व्हिडिओ मला नीट काही काढता आला नाही. त्यामुळे हा व्हिडिओ फार स्पीडमध्ये तुम्हाला दिसत असेल. तर मध्ये जातानाच मला इथे खूप सारे मनी प्लांटचे रोपं तर दिसलेच होते. नंतर इथे खूप वेगळे वेगळे प्रकारचे रोपं होते, काही छोटे तर काही खूप मोठे. तर मोठे तर आपल्याला घ्यायचे नाहीच आहे, छोटेच घ्यायचे आहेत मला. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे रोपं आहेत, मला तर त्यांचे नावही माहिती नाही. मीही पहिल्यांदाच पाहिले की इतक्या प्रकारचे रोपे झाडे असतात म्हणून. क्रिसमस ट्री, त्यानंतर मनी प्लांट, मोगरा, गुलाब, जास्वंद, गोकुर्णीची फुलं आणि काही काही तर असे आहेत जे मी पहिल्यांदाच पाहिले. मलाही माहिती नाही अशा प्रकारचे रोपंही असतात म्हणून. काहींची तर नावही मला माहिती नाही आहेत. तर इथे आहे आपला गावरान गुलाब. गावरान गुलाबमध्ये गुलाबी रंग, डार्क गुलाबी रंग, लाईट गुलाबी रंग अशा रंगाचे होते. तर मला तर गुलाबच घ्यायचे होते, म्हणून मी इथे 2 गुलाबाचे रोपं घेतलेले आहेत आणि एक मोगऱ्याचंही घेतलं मी. तर इथून मला जेवढं घ्यायचं होतं मी घेतले. त्यानंतर आम्ही मधुस्नेह या नर्सरीमध्ये गेलो होतो. बाहेरून काही असं दिसते ही नर्सरी. तुम्हाला दिसू शकत असेल की एवढे मोठे मोठे इथे नारळाचे जे झाड आहेत. आणि इथे जी गुलाबाच्या फुलांची व्हरायटी होती म्हणजे अप्रतिम. प्रत्येक रंगाचे गुलाब इथे होते. त्यानंतर इथे विद्याचे झाड म्हणजे अनेकच, मी पहिल्यांदाच एवढे पाहिले. असं वाटत होतं सगळ्याचे सगळे रोपं आपण घेऊन घ्यावे, इतकी सुंदर फुलं, त्यांचे रंग. आणि मला तर गुलाब फार आवडतो, त्यामुळे मी 2 ते 3 रोपं गुलाबाचे घेतलेलेच आहेत. त्यानंतर इथे वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद, चंपा, सदाफुली, मनी प्लांट, अनेक रोपे होती. गुलाबाचे फुलं तर इतक्या कलरचे होते की गुलाबी, अबोली, पांढरा, लाल. मला तर असं वाटत होतं सगळ्याचे सगळेच घेऊन घ्यावे. आणि काही रोपं अशी होती जी मी पहिल्यांदाच पाहते आहे. गुलाब तर फार सुंदर दिसतोय. तर आता आपण दुसरीकडे जाऊया, दुसरेही रोपे अजून काय काय आहेत बघूया. चाफा, वेगळे वेगळे रोपे आहेत. मी इथे नाव वाचते आहे. अनंता, मधुमालती, एरिलिया आणि हे माहिती नाही कशाचं रोप आहे. नाव अनंता, अनंता नावाचं हे रोप आहे. त्यानंतर हे जे झाड होतं याचं नाव बोनजाय होतं, बोनजाय नावाचं. त्यानंतर हे ब्रोकन हार्ट, ज्याच्या पत्त्यांमध्ये असे तुम्हाला गॅप दिसत असेल. त्यानंतर ही मनी प्लांटची व्हरायटी होती, त्याच्यामध्ये किती वेगळे वेगळे प्रकारचे मनी प्लांट आहेत. त्यानंतर इथे विद्येचं झाड आहे. हे सगळे लटकलेले जे आहेत ते मनी प्लांट आहेत. वेगळे वेगळे फुलांचे इथे रोपे आहेत.
त्यानंतर इथे यांनी रोपं लावलेली आहेत. तर आता आपण जाऊया आणि समोरही बघूया अजून काय काय आहे या नर्सरीमध्ये. तर इथे आलेले आहे मी आणि इथे हे छोटे छोटे कॅक्टसचे काही फुलं आहेत जे मीही पहिल्यांदाच पाहिले. मलाही माहिती नव्हतं की कॅक्टसलाही फुलं असतात. तर खूपच सुंदर असे येलो, पिंक कलरचे आणि रेड कलरचे फुलं आहेत कॅक्टसला आलेले. तर असे सुंदर सुंदर इथे छोटे छोटे कॅक्टस आहेत. त्यानंतर इथे मध्ये अनेक फुलांचे रोपंही होती. इथे समोरच क्रिसमस ट्रीचे रोपं पण आहेत. छोटे आणि मोठे नारळाचे रोपं आहेत आणि काही शोचे झाडं आहेत. तर इथून मी 2 जास्वंदाचे रोपं घेतलेले आहेत आणि रोपं घेतले आणि आम्ही इथून निघालो. तर रस्त्यात आम्हाला एक छोटीशी नर्सरी लागली होती. तर त्या नर्सरीमध्ये खूप सुंदर सुंदर रंगाचे गुलाब होते. खूप वेगळे वेगळे प्रकारचे रोपं होते. पण मी ऑलरेडी माझी रोपं घेण्याची शॉपिंग होती ती केलेली होती. त्यामुळे मी इथून काही घेतलं नाही आणि नेक्स्ट टाईम आले तर मी नक्की इथून काही ना काहीतरी घेऊन जाईल. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.